मित्रांनो, आपण अनेकदा म्हणतो अजून वेळ आहे, निवृत्त झाल्यावर भक्ती करू, जबाबदाऱ्या संपल्या की साधना करू. पण मित्रांनो, काळ कोणासाठीही थांबत नाही. उद्याचा श्वास आपल्या नशिबात आहे की नाही हेही आपल्याला माहीत नसतं. म्हणून जे चांगलं करायचं आहे ते आजपासूनच सुरू करावं. आपण रोज तासनतास संसारासाठी धावतो, पण दत्त महाराजांसाठी 10 मिनिटं काढायला मन तयार होत नाही. दिवसभर शेकडो गोष्टी आठवतात, पण एकदा तरी प्रेमाने श्री गुरुदेव दत्त म्हणावंसं वाटत नाही. हीच तर आपल्या जीवनातली खरी उणीव आहे. खरं तर सद्गुरूंना आपल्या धनाची गरज नसते, त्यांना आपल्या मनाची गरज असते. ते एवढंच पाहतात की माझा भक्त मला किती प्रेमाने आठवतो. 2 क्षणांचा भावपूर्ण नामजपही त्यांच्या दृष्टीने लाखो शब्दांपेक्षा श्रेष्ठ असतो. म्हणून आपण स्वतःला एक प्रश्न नक्की विचारावा. आज दिवसभरात मी माझ्या अंतःकरणासाठी काय केलं? शरीरासाठी अन्न दिलं, मनासाठी मनोरंजन केलं, पण अंतःकरणासाठी दत्तनाम दिलं का? गुरूंचं स्मरण केलं का? आपल्या जीवनाचा शेवटचा दिवस कधी येईल हे आपल्या हातात नाही, पण तो दिवस येईपर्यंत प्रत्येक दिवस दत्तमय करणं, प्रत्येक श्वास नाममय करणं आणि प्रत्येक कृती प्रेममय करणं हे मात्र नक्कीच आपल्या हातात आहे. म्हणून उरलेला प्रत्येक क्षण जपा, दत्तभक्ती करा, गुरुचरित्राचं चिंतन करा, माणुसकी जपा आणि कोणाच्याही मनाला वेदना होणार नाही अशी वाणी आणि वागणूक ठेवा. कारण शेवटी दत्त महाराज कधी विचारणार नाही की तू किती वर्ष जगलास, तर तू कसा जगलास हेच अधिक महत्वाचं ठरेल. यतिरूप दत्तात्रया दंडधारी, पदी पादुका शोभती सौख्यकारी, दया सिंधुजाची पदे दुःखहारी, तुम्हा विण दत्ता मला कोण तारी.